यांना मी वंदना अर्पित करतो। आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित समितीचे अध्यक्ष आदरणीय भदंत आर्य नागार्जुन सुरेश सई, बिहारचे राज्यपाल आदरणीय रामनाथ कोविंद जी, आपल्याला मार्गदर्शन करून या ठिकाणून गेलेले केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी जी, केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे राज्यमंत्री आदरणीय रामदास अठवले जी, माझे सहकारी राजकुमार बडोले जी, महापौर प्रवीण दटके जी, सन्मान्य आमदार प्रकाशजी गजबीर, सन्मान्य आमदार मिलिंदजी माने, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर राजेंद्र गवईजी, आमचे काका असलेले सदानंद फुलझेलेजी आणि विशेषत्वाने आज या ठिकाणी उपस्थित आमच्या काकू कमलताई गवई, मंचावरील सर्वच मान्यवर अतिथीगण, अधिकारी, पदाधिकारी, आपल्या तेलंगणातून आलेले सन्माननीय मंत्री आणि उपस्थित सर्व देश आणि जगात आलेल्या भगिनी आणि बंधूंनो, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येनं या ठिकाणी जे आमचे बंधू भगिनी आले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आणि या नागपूरच्या दीक्षाभूमीच्या भागाचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो। खरं म्हणजे या दीक्षाभूमीनं नागपूर शहराला जागतिक दर्जा दिला आणि जगभरातनं बुद्ध धम्माचा उपासना करणारे, त्याच्यावर अभ्यास करणारे, संशोधन करणारे आणि पर्यटक या दीक्षाभूमीच्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये येतात आणि खऱ्या अर्थानं हा जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आहे, हा नागपूरच्या सांस्कृतिक इतिहासातला एक अत्यंत अविभाज्य अंग अशा प्रकारे गेल्या 60 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि खरोखर आपण सगळे लोक या ठिकाणी येतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक मी आभार मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा या ठिकाणी दिली आणि दीक्षा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की जगामध्ये ज्या ज्या देशांनी प्रगती केली, साऊथ एशियाचे, साऊथ ईस्ट एशियाचे जे जे देश पुढे गेले, ज्या ज्या देशांनी विकास साधला, त्या सगळ्या देशांनी त्या सर्व देशांनी भगवान गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला आणि तो धम्म स्वीकारल्यानंतर त्या देशाची प्रगती झाली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं। आणि त्यासोबत मानवाला मानवापासून तोडणारा धर्म त्यांना नको होता, अखिल मानवतेला जोडणारा धर्म हवा होता। संकुचित विचाराने एका मानवाला दुसऱ्या मानवापेक्षा कमी लेखणारा धर्म नको होता, तर सर्व मानवजात एक आहे आणि या सर्व मानव जातीचे पारस्परिक संबंध हे मानव म्हणून आहेत, अशा प्रकारचं प्रतिपादन करणारा धम्म त्यांना हवा होता। आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म या ठिकाणी स्वीकारला आणि त्याची दीक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिली। आणि आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी दिल्लीमध्ये दसरा मेळाव्यामध्ये आमचे माननीय पंतप्रधान भाषण करत होते, त्यावेळी माननीय पंतप्रधान मोदीजींनी आज एक अत्यंत महत्वाचं वाक्य वापरलं। मोदीजी असं म्हणाले, आम्हाला युद्ध नको आहे, कारण ही बुद्धाची भूमी आहे, ही युद्धाची भूमी नाही आहे। आमच्यावर युद्ध थोपलं तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर देऊ, पण आम्हाला युद्ध नको आहे, कारण आम्ही बुद्धाला मानणारे लोक आहोत, आम्हाला जगामध्ये शांतीची स्थापना करायची आहे। मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांचे हेच विचार खऱ्या अर्थानं आज या देशाला आणि जगाला जर कोणाचा विचार चालू शकेल
तर तो भगवान गौतम बुद्धांचा धम्माचा विचार आपल्याला काढू शकेल. कारण सामान्य माणसाने काय आचरायला पाहिजे हे पंचशिलांनी आपल्याला सांगितलं. कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं मानवाचा आत्मिक विकास कशामध्ये आहे तर तो त्यागामध्ये आहे. व्यक्ती स्वतः मोठा होऊ शकतो, तो पंचशिलाचं आचरण करून मोठा होऊ शकतो. अशा प्रकारचा विचार आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बुद्ध धम्माला एक प्रतिष्ठा पुन्हा एकदा या ठिकाणी मिळवून दिली आणि त्या माध्यमातून या देशामध्ये एक अत्यंत मोठा असा संप्रदाय तयार केला की जो शांतीकरता मानवतेकरता या ठिकाणी प्रयत्न करतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य एवढंच नव्हतं. आपण सगळे जाणतो, अनेक वेळा आपण असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या संविधानाचे रचयिते होते. पण केवळ संविधानाचे रचयिते म्हणून चालणार नाही. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर वर्णन करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्र निर्माते होते. या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये जो सहभाग त्यांचा होता, या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी कार्य केलं, आज हे राष्ट्र अखंड राष्ट्र म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. हे विकासाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी सामाजिक न्याय प्रस्थापित होताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सर्व लोकांना विकासाची संधी मिळते, शिक्षणाची संधी मिळते. ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. याचं एकमेव कारण जर काही असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र निर्मात्याने एका अशा संविधानाची निर्मिती या ठिकाणी केली. विचार करा, शेकडो वर्ष जो देश खंड खंड झालेला होता, जो देश छोट्या छोट्या राज्यांमध्ये संकुचित विचारांमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे तुकड्यांमध्ये त्या ठिकाणी बसलेला होता, अशा देशाला एक सांस्कृतिक ऐक्य, अशा देशाला एक आत्मिक ऐक्य या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. त्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या विचाराचे शेकडो, लाखो, करोडो लोक होते. त्या सगळ्या करोडो लोकांना त्यांनी एकतेचा, एकात्मतेचा एकच धागा दिला आणि तो धागा म्हणजे भारताचं संविधान. हे त्यांनी या ठिकाणी दिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज भारत प्रगती करतोय, पुढे जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून ही ताकद प्रत्येक व्यक्तीला दिली. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मागच्या वर्षी ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आपण साजरी केली, या जयंतीच्या वर्षामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. आणि लंडन पासून जपानपर्यंत प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला त्या ठिकाणी उजाळा देण्याची संधी मला मिळाली. आठवणेजी, आम्ही सगळे बनवलेजी आम्ही लंडनला गेलो. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करत असलेल्या घराचं मेमोरियल हे आम्ही त्या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं. आणि त्याचवेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये देखील जाण्याची संधी मला मिळाली. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले होते. आजही त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत, तिथले जे एचओडी आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढतात आणि ते सांगतात की आमच्या इथल्या ज्या महान विद्यार्थ्यांची यादी आहे त्या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आजही घेतलं जातं. आम्हाला त्या ठिकाणी कोयासान विद्यापीठामध्ये जपानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं आमचा हा नेता हा केवळ भारताचा नेता नव्हता, हा जागतिक नेता होता. आणि या 125व्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात युनायटेड नेशनमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती त्या ठिकाणी साजरी करण्यात आली. आणि जगभराच्या देशातल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना त्या ठिकाणी दिली. मला या ठिकाणी आनंद आहे, आमच्या बनवलीजींच्या पुढाकारामुळे आज हिंदू मिलचा प्रश्न तर आपण निकाली लावलाच, पण माझ्यासमोर एक मोठी चिंता होती. हिंदू मिलला स्मारक तयार करायचं, त्या स्मारकाबद्दल खूप वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं होती. मी आठवले साहेबांशी चर्चा केली, बनवलेजींची चर्चा केली आणि मी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे वादात जाता कामा नये, हे कुठल्याही वादात जाऊ नये. ज्या ठिकाणी डॉक्टर गवईजी आहेत त्यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की जे काही त्याचा आराखडा आहे हा सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे
त्याचा निर्णय केला पाहिजे. सर्व नेते मंडळींना मी अशी विनंती केली की एकत्रित आराखडा ठरवा. जो आराखडा तुम्ही ठरवाल त्याला राज्य सरकार मान्यता देईल. पण एक आराखडा ठरल्यानंतर दुसऱ्या कोणीतरी त्या आराखड्याबद्दल काहीतरी वेगळं बोलायचं, यातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आम्ही त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकणार नाही. आणि मला आनंद वाटतो बडोलेजींनी सगळ्या नेत्यांची त्या ठिकाणी चर्चा केली. मग या ठिकाणी आठवले साहेब असतील, आपले राजेंद्रजी गवई असतील, आमचे कवाले साहेब असतील, आमच्या सुलेखाताई असतील, आमचे बाळासाहेब आंबेडकर असतील, सगळ्यांची चर्चा करून त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत घेऊन त्या ठिकाणी एक आराखडा निश्चित केला आणि त्या आराखड्याला सगळ्यांनी मान्यता दिली. त्यामुळे मला अत्यंत आनंद आहे. आनंदराज आंबेडकरजी त्यांनी देखील त्याला मान्यता दिली. मी काही नावं कदाचित घेऊ शकलो नसेल, पण जेवढे नेते आहेत त्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे आता मला हा विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलवरचं जे स्मारक आहे कुठल्याही विवादामध्ये न करता सगळ्यांच्या सहमतीनं अतिशय निश्चित कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी उभारू. आणि गेल्या 15 वर्षापासून जो लढा या ठिकाणी सुरू होता, खरं म्हणजे केंद्र सरकारने ते संपूर्ण जमीन केंद्रीय कॅबिनेटने निर्णय करून आता आम्हाला दिलेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी ते काम देखील आम्ही सुरू करणार आहोत. मला असं वाटतं हे खरोखर दुर्दैव होतं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, त्यांच्या स्मारकाला 1 इंच देखील भूमी त्या ठिकाणी मिळत नव्हती, पण आज ती भूमी देखील मिळाली आहे. आणि त्यांच्या संपूर्ण त्यांना साजेस अशा प्रकारचे स्मारक हे त्या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत. या पवित्र दीक्षाभूमीला देखील या ठिकाणी लाखो लोक येतात, जगभराचे पर्यटक येतात आणि म्हणून याचा एक एकात्मिक आराखडा आम्ही तयार केला. आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आत्ताच नितीनजींनी सांगितलं, बडोलेजींनी सांगितलं, आठवलेजींनी सांगितलं की त्याला मान्यता दिली. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये निश्चितपणे त्याला पूर्णपणे आपण या ठिकाणी कार्यान्वित करू आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं या दीक्षाभूमीचा परिसर या ठिकाणी निश्चितपणे आपण तयार करू. आजही सुंदरच आहे, पण याच्यामध्ये अधिक भर काय घालता येईल, अधिक सोयी काय करता येतील याचा प्रयत्न आम्ही करू. आणि त्या संदर्भात पूजलेले काकांनी काही आम्हाला सूचना दिल्या आहेत. मी त्यांना निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करतो की ज्या सूचना आपण दिलेल्या आहेत निश्चित केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या सूचनांकडे लक्ष देईल आणि त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आज या निमित्ताने खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशातला समाज या ठिकाणी उपस्थित झालाय. एक प्रकारची थोडी अस्वस्थता मला समाजामध्ये पाहायला मिळते. राज्यामध्ये मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि त्या मोर्चानंतर खरं म्हणजे ते मूक मोर्चे होते. एक प्रकारची थोडी अस्वस्थता तयार झाली. मी संपूर्ण समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, हे मोर्चे दलित समाजाच्या विरोधात नाही आहे, कुठली अस्वस्थता ठेवण्याचं कारण नाही आहे. मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकार निश्चित उचित कारवाई करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आमच्यावर ही जबाबदारी दिली आहे की समाजामध्ये जोही मागास राहिला असेल तो कुठल्याही समाजाचा असो त्याचा मागासलेपण दूर करायची जबाबदारी ही संविधानाने आमच्यावर टाकली आहे. पण त्याच वेळी मी अतिशय स्पष्टपणे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये देखील सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करता येत नाही. हा कायदा रद्द करण्याची कुठलीही योजना राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची नाही, तशा प्रकारचा विचार देखील नाही. आणि मी अनेक मराठा नेत्यांशी बोललो, त्यांनी देखील हे सांगितलं की या ठिकाणी आमची अशी मागणी नाही की हा कायदा रद्द झाला पाहिजे, पण कोणी जर ती करत असेल तर ती मागणी देखील योग्य नाही आहे. अनेक वेळा लोक असं म्हणतायत की कायद्याचा दुरुपयोग का होतो. मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी आहे तो कधीच या कायद्याचा दुरुपयोग करणार नाही. जर कोणी दुरुपयोग करत असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असूच शकत नाही. आणि अशा प्रकारचा जर दुरुपयोग होत असेल, अशा प्रकारच्या जर काही तक्रारी असतील तर निश्चितपणे राज्य सरकार देखील दुरुपयोग होऊ देणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे की कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग होऊ नये. आणि म्हणून मला विश्वास आहे मंचावरच्या सगळ्या लोकांचा आपलं सगळ्यांचं एकमत आहे की एखादा व्यक्ती जर कोणी असा दुरुपयोग करत असेल तर तो देखील थांबवला पाहिजे, तोही थांबवण्यात येईल. आणि त्याकरता निश्चितपणे असा दुरुपयोग होतोय का याचा काही जर आमच्याजवळ अशा प्रकारच्या काही गोष्टी आल्या तर सर्व नेते मंडळींची आम्ही चर्चा करू आणि हा कसा थांबायचा त्याचं लोकप्रबोधन करू, लोकांपर्यंत जाऊ. पण मला विश्वास आहे की आज या कायद्यामुळे खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण
समाजाला सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे ती सुरक्षा कायम राहिली पाहिजे हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आणि म्हणून राज्यामध्ये कोणीही अस्वस्थ होऊ नका. आपण सगळे मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलंय, आपल्या संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय. कितीही जटिल प्रश्न असो, कितीही कठीण प्रश्न असो, शेवटी आपल्याला त्यांनी लोकशाही दिली आहे. आणि लोकशाहीमध्ये प्रश्न हे संवादाने सुटतात, ते संघर्षाने सुटत नाहीत. त्यामुळे संवाद आपण करू शकतो. आजही आपल्या राज्यामध्ये संवादाला मोठी जागा आहे. या संवादाच्या माध्यमातून आपण सगळे प्रश्न सोडवू. आणि भगवान गौतम बुद्धांनी जो शांतीचा संदेश दिलाय, त्या शांतीच्या संदेशाचा अंमल करत सर्व समाजांनी एकत्रितपणे एकमेकाचे प्रश्न सोडवत आपला महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम केला पाहिजे, याकरता राज्य सरकार कटिबद्ध असेल. आज या निमित्ताने एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे. हे संपूर्ण या ठिकाणी स्मारक उभं करत असताना आमच्या दादासाहेब गवईंनी याच्यामध्ये खूप मोठं कार्य केलं. आपलं जीवन या पवित्र दीक्षाभूमीच्या मागे दादासाहेबांनी त्या ठिकाणी लावलं. आणि म्हणून एकीकडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं उत्तम स्मारक त्या ठिकाणी झालं असताना आज दादासाहेब आमच्यामध्ये नाहीत. पण त्या दादासाहेबांचं स्मरण देखील आपल्याला राहिलं पाहिजे. त्यांचं कार्य एक राजकारणी म्हणून, एक सामाजिक नेता म्हणून त्यांचं कार्य लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधान परिषदेमधलं त्यांचं कार्य हे प्रत्येक कार्य पथदर्शी राहिलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकारने असा निर्णय केला की दादासाहेब गवईंचं देखील स्मारक झालं पाहिजे. आणि त्याकरता अमरावतीमध्ये आम्ही त्याकरता जागा उपलब्ध करून दिली. आणि आजच मी घोषणा करतो की या स्मारकाच्या निर्मितीकरता आम्ही 25 कोटी रुपये हे तात्काळ त्या ठिकाणी देणार आहोत. आणि अमरावतीमध्ये दादासाहेबांचं स्मारक देखील या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. आज या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण सगळे मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, त्या मार्गावर चालत आपलं राज्य आणि आपला देश हा सामर्थ्यशील करू, अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत.